नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे TET परीक्षेत आलेले प्रश्न, त्यांची उत्तरं व विश्लेषण पाहणार आहोत. तर हे प्रश्न मित्रांनो TET परीक्षेमध्ये आलेले आहेत. असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेत. चला तर मग बघूयात हे प्रश्न. बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो आहे, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. प्रश्न अगोदर नीट समजून घेऊया मित्रांनो. शारीरिक विकासाबाबत असं विचारलेलं आहे. तर शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. तर पर्याय नंबर 1 दिला आहे, विकास परिणामात्मक असतो. 2 दिलेला आहे, विकास क्रमबद्ध असतो. तिसरा पर्याय आहे, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो. चौथा पर्याय आहे, विकासातील बदल भिन्न असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 1, विकास परिणामात्मक असतो. हे जे दिलेलं आहे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे मित्रांनो, अयोग्य आहे. म्हणून ते आपलं उत्तर असेल. कारण विकास परिणामात्मक असतो असं दिलंय, हे विधान अयोग्य आहे. कारण विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. केवळ परिणाम नाही, हेही लक्षात ठेवायचे. विकास ही केवळ परिणाम म्हणजेच एका विशिष्ट काळापर्यंतच हा विकास होतो आणि नंतर तो थांबतो असं होत नाही. तर विकास हा सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे. चला तर मग पुढे बघूया. दुसरा प्रश्न मित्रांनो, कारक विकासामध्ये गुटेरीजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. या ठिकाणी विचारले मित्रांनो, गुटेरीजने सांगितलेल्या कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. तर पर्याय दिला आहे, कारक विकासाच्या संबंधात व्यक्तिभिन्नता दिसून येते. दुसरा पर्याय दिला आहे, शिशवावस्थेत व बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. तिसरा दिलेला आहे, कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुला-मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. चौथा पर्याय दिला आहे, प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो. तर असे 4 पर्याय आहेत मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं 3 नंबरचा जो पर्याय आहे, कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुला-मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. हा जो पर्याय आहे तो योग्य उत्तर आहे मित्रांनो, 3 नंबरचा पर्याय. कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुला-मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. तर आपल्याला कारक विकासामध्ये गुटेरीजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं सांगितलेलं आहे. तर हे गुटेरीजने या ठिकाणी सांगितलेलं नाही मित्रांनो. तर कौमार्य अवस्था येईपर्यंत मुला-मुलींच्या विकासात खूप फरक दिसतो, हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. कारण लहान वयात मुलींच्या कारक विकासात मोठा फरक नसतो, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढे बघूया. तिसरा प्रश्न, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस म्हणतात. काय म्हणतात ते या ठिकाणी विचारले मित्रांनो. जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयास शिकते, साधना चेतकाचे वर्गीकरण करावयास शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते. संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेंच्या मते या अवस्थेला काय म्हणतात. तर पर्याय नंबर 1 दिला मित्रांनो, मूर्त क्रियाकाल अवस्था. 2 नंबरचा पर्याय शब्दपूर्व अवस्था. 3 नंबरचा पर्याय बौद्धिक विकासाची अवस्था आणि 4 नंबरचा पर्याय क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. 4 नंबरचा पर्याय हे योग्य उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी. कारण ही अवस्था साधारणपणे 2 ते 7 वर्ष वयोगटात येते. मुलं भाषेचा वापर, कल्पनाशक्ती आणि प्रतिनिधित्व वापरायला लागतात. ते वस्तूंचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करतात. संवाद साधण्यासाठी विचार करणे विकसित होते. तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. या क्रियापूर्वक प्रतिनिधित्वाचा जो काळ असतो, ही अवस्था साधारण 2 ते 7 वर्षाची असते.
हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ हा 2 ते 7 वर्ष वयोगटामध्ये येतो. त्याच गटामध्ये मुलं भाषेचा वापर, कल्पनाशक्ती आणि प्रतिनिधित्व वापरायला लागतात. चला तर मित्रांनो पुढे बघूया. मित्रांनो, एक छोटीशी सूचना. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर मग पुढे असेच प्रश्न काही बघायचे मित्रांनो. आणखी पुढे बघूया. प्रश्न 4. खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शविते? प्रश्न आहे मित्रांनो, कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शविते? तर पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. दुसरा पर्याय आहे मॉन्टेसरी पद्धतीत 2.1/2 म्हणजे 2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये 2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तिसरा पर्याय दिला आहे बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनांवर भर दिला आहे. चौथा पर्याय आहे मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. 4 नंबरचा जो पर्याय आहे तो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये वैयक्तिक शिक्षण व कृती यावर भर दिलेला आहे. तर या दोन्ही पद्धतीमधील थोडक्यात फरक आपण या ठिकाणी बघूया. तर बघा मित्रांनो, बालोद्यान आणि मॉन्टेसरी पद्धतीतील मुख्य फरक. बालोद्यान पद्धती समूहात शिकणे, खेळावर आधारित शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन. या पद्धतीमध्ये बालोद्यान पद्धतीमध्ये समूहामध्ये शिकणे, खेळावर आधारित शिक्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर मॉन्टेसरी पद्धतीमध्ये मित्रांनो वैयक्तिक शिक्षण, स्वयंपूर्ण कृती आणि मूल या ठिकाणी स्वतः शिकतं. तर हा या दोन्ही पद्धतीमधील फरक आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बालोद्यान पद्धती यामध्ये समूहाने खेळणे, शिकणे, सर्वच गोष्टी आणि शिक्षकांचं मार्गदर्शन त्यांना त्या ठिकाणी मिळतं. आणि मॉन्टेसरी पद्धतीमध्ये वैयक्तिक शिक्षण, सर्व कृती ते स्वतः करतात आणि मूल स्वतः शिकतं. तर जे बाकीचे 3 पर्याय दिलेले होते मित्रांनो, ते ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर हे मॉन्टेसरीचंच वैशिष्ट्य आहे आणि 2.5 ते 6 वयोगट हेही मॉन्टेसरीशी संबंधित आहे. आणि शैक्षणिक साधने हे मॉन्टेसरीत विशेष साधने वापरली जातात. पुढे बघूया मित्रांनो. 5वा प्रश्न, स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? स्वयंशोधन पद्धती या पद्धतीबद्दल खालीलपैकी दिलेल्या विधानांपैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं विचारलं आहे. तर ही पद्धती मित्रांनो बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पडताळण्यासाठी पूरक आहे असा पहिला पर्याय दिला आहे. दुसरा पर्याय, ही पद्धती कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. तिसरा पर्याय, या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. चौथा पर्याय, सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 4 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. कारण हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. ही पद्धत सर्व विषय घटकांसाठी उपयुक्त नसते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला विचारलेला जो प्रश्न आहे तो आहे अयोग्य विधान कोणतं? तर अयोग्य विधान हे 4 नंबरचा पर्याय आहे. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. तर हे विधान चुकीचं आहे. ती सर्व विषय घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य नसते. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता? तर बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक विचारला आहे मित्रांनो. या ठिकाणी पर्याय पहिला आहे नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता. दुसरा पर्याय परिस्थितीने रूप बदल करण्याचे कौशल्य. तिसरा पर्याय नवीन गोष्टींचे अध्ययन करण्याची अक्षमता.
हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर 4 नंबरचा पर्याय आहे पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता. तर असे 4 पर्याय दिलेत. तर या ठिकाणी मित्रांनो बुद्धिमत्तेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल अगोदर. तर बुद्धिमत्तेची मुख्य वैशिष्ट्य नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, अनुभवांचा योग्य उपयोग करणे आणि शिकण्याची क्षमता इत्यादी ही बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये आहेत. तर यावरून या ठिकाणी जे 4 पर्याय आहेत त्यापैकी 3 नंबरचा जो पर्याय आहे नवीन गोष्टींचे अध्ययन करण्याची अक्षमता हे या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो. अयोग्य घटक हा आहे, कारण हे अयोग्य आहे. बुद्धिमत्ता म्हणजे शिकण्याची क्षमता असते, बुद्धिमत्ता म्हणजे शिकण्याची क्षमता असते, अक्षमता नाही. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबरचा प्रश्न मित्रांनो, गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटामध्ये केले आहे? 120 घटकांचे वर्गीकरण कोणत्या गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार, गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचं वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले? तर पर्याय दिलेत बोध, स्मरण आणि मूल्यमापन हा एक पर्याय. 2 नंबरचा पर्याय क्रिया, आशय, निर्मिती. 3 नंबरचा पर्याय विचार, आशय, बोध. 4 नंबरचा पर्याय स्मरण, निर्मिती आणि बोध. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, जी.पी. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेची संरचना या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेचे घटक 3 मुख्य गटात विभागले आहेत. तर त्यांचे ते 3 गट कोणते आहेत हे आपल्याला जर माहीत असतील तरच आपण हे योग्य उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. तर ते 3 गट आहेत, हे 3 गट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. क्रिया, आशय, उत्पादन किंवा निर्मिती हे 3 गट या ठिकाणी आहेत मित्रांनो. तर हे 3 गट आपल्याला लक्षात ठेवायचे, क्रिया, आशय, उत्पादन किंवा निर्मिती. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी मित्रांनो क्रिया, आशय व निर्मिती हा 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. क्रिया, आशय व निर्मिती. चला तर मग पुढे बघूया. आठ नंबरचा प्रश्न मित्रांनो, मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही? मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी कोणती बाब लागू नाही असं विचारले मित्रांनो. हे आपल्याला प्रश्न अगोदर नीट लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे पूर्वी अनुभव घेतलेला असावा. दुसरा पर्याय आहे एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. तिसरा पर्याय आहे प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. चौथा पर्याय आहे एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर या ठिकाणी मित्रांनो 4 नंबरचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य उत्तर आहे. याचं कोणती बाब लागू नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मनचक्षुवर प्रतिमा निर्माण होण्यासाठी काही बाबी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात हे चुकीचं आहे. 4 नंबरचा जो पर्याय आहे मित्रांनो तो काय आहे आपले योग्य उत्तर आहे. कारण एखाद्याच्या मनात सर्वच प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात हे चुकीचं आहे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये व्यक्तींमध्ये प्रतिमांची तीव्रता वेगवेगळी असते. कारण काहींना दृश्य प्रतिमा जास्त स्पष्ट दिसतात, काहींना श्राव्य प्रतिमा जास्त स्पष्ट दिसतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. कारण सर्वांना सर्वच प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नसतात. काहींना दृश्य प्रतिमा जास्त स्पष्ट दिसतात तर काहींना श्राव्य प्रतिमा जास्त स्पष्ट दिसतात. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे तो मित्रांनो 4 नंबरचा आहे. चला तर मग पुढे बघूया.
मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे होय. अशा प्रकारचा प्रश्न आहे. मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे होय. तर काय होय? 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे व्यावहारिक कल्पना, दुसरा आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, तिसरा आहे पुनरुत्पादक कल्पना आणि चौथा आहे अनिर्बंध कल्पना. तर या ठिकाणी योग्य पर्याय उत्तर आहे मित्रांनो व्यावहारिक कल्पना. 1 नंबरचा जो पर्याय दिलेला आहे या ठिकाणी तो योग्य उत्तर आहे, व्यावहारिक कल्पना. तर याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघूया. तर ज्या कल्पना मूलभूत तत्वे आणि वास्तव परिस्थिती यावर आधारलेल्या असतात आणि ज्यांना त्या मर्यादांपासून वेगळे करता येत नाही त्यांना व्यावहारिक कल्पना म्हणतात. लक्षात ठेवायचे मित्रांनो, ज्या कल्पना मूलभूत तत्वे आणि वास्तव परिस्थिती यावर आधारलेल्या असतात आणि ज्यांना त्या मर्यादेपासून वेगळे करता येत नाही त्यांनाच व्यावहारिक कल्पना असे म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर या कल्पनांचा उपयोग विज्ञान, अभियांत्रिकी, स्थापत्य अशा क्षेत्रांमध्ये होतो. त्या वास्तवाशी जोडलेल्या असतात आणि नियमानुसार कार्य करतात. आता बाकीचे जे पर्याय दिलेले होते मित्रांनो, सौंदर्यनिष्ठ कल्पना कला व सौंदर्यावर आधारित आहे ही, आणि पुनरुत्पादक कल्पना पूर्व अनुभवाची पुनरावृत्ती आहे, आणि अनिर्बंध कल्पना कोणत्याही मर्यादा नसलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1चं उत्तर या ठिकाणी येतं मित्रांनो, व्यावहारिक कल्पना. पुढचा पर्याय बघूया. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा, तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. काय टाळावे विचारशक्ती आणि तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी? तर शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये, 1 नंबरचा पर्याय. 2 नंबरचा पर्याय मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी. 3 नंबरचा पर्याय सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे. 4 नंबरचा पर्याय मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. तर या ठिकाणी मित्रांनो 4 नंबरचा जो पर्याय आहे मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा हे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी प्रश्नात विचारले आहे की विचारशक्ती व तर्कशक्ती वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर भावना व पूर्वग्रहावर आधारित विचार करणे हे तर्कशक्तीला अडथळा आणते, त्यामुळे हे टाळणे आवश्यक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होते? तर पर्याय आहेत. नंबर 1 उंची वाढते, नंबर 2 बौद्धिक विकास खुंटतो, नंबर 3 वजन कमी होते, नंबर 4 शारीरिक वाढ चांगली होते. तर या ठिकाणी मित्रांनो कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्सिन हा हार्मोन स्त्रवतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. कोणता हार्मोन? थायरॉक्सिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. हा हार्मोन शरीराच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. थायरॉक्सिन हा हार्मोन शरीराच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर या हार्मोनचे प्रमाण कमी झाले तर मेंदूचा विकास नीट होत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यामुळेच बुद्धिमत्ता कमी राहते आणि त्यामुळे बौद्धिक विकास खुंटतो. म्हणून पर्याय नंबर 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो. आणि उंची वाढते हा जो पर्याय दिला आहे तर ह्या हार्मोनचं प्रमाण जर कमी झालं तर उंची वाढते असं दिले तर उंची वाढत नाही, त्यामुळं हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर वजन कमी होते असं दिले तर वजन, त्यामुळं तो हार्मोन जर कमी झाला तर वजन वाढायला लागतं मित्रांनो. आणि शारीरिक वाढ चांगली होते असं दिले तर शारीरिक वाढ त्यामुळं कमी व्हायला लागते, हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो.
पुढे बघूया. अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर बघा मित्रांनो, अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी असा प्रश्न दिला आहे. तर विद्यार्थ्यांची आवड, पर्याय नंबर 1, विद्यार्थ्यांची आवड, कला व क्षमतानुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात असावी. नंबर 2चा पर्याय, अभ्यासक्रम रचनेत मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण यासारख्या विषयांचा समावेश असावा. 3 नंबरचा पर्याय, अभ्यासक्रम साचेबंद असावा. 4 नंबरचा पर्याय, काही विषय अनिवार्य तर काही विषय ऐच्छिक असावेत. आता प्रश्नाचा मुख्य मुद्दा आहे मित्रांनो, व्यक्तिभेद लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करणे. म्हणजेच अभ्यासक्रम लवचिक व विविधता स्वीकारणारा असावा असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग त्यानुसार या ठिकाणी अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी असं आपल्याला विचारले. त्यामुळे अभ्यासक्रम साचेबंद असावा हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे किंवा अयोग्य आहे. हे व्यक्तिभेदाच्या विरुद्ध आहे मित्रांनो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. अभ्यासक्रम साचेबंद असावा म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. सचिनच्या वर्गशिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे? बघा मित्रांनो, विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करणं योग्य आहे असं विचारले. पर्याय अ दिलाय, सचिनच्या वर्तनात किती बदल झाला. ब दिलाय, शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती. क दिलाय, अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य होते. ड दिलाय, शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का. पर्याय 1 फक्त अ आणि क बरोबर. पर्याय 2 अ, ब, क, ड सर्व. पर्याय 3 फक्त अ, ब आणि ड. पर्याय 4 फक्त अ, ब, क. तर अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेत उत्तरासाठी. तर बघूयात योग्य उत्तर काय आहे मित्रांनो. मूल्यमापनासाठी कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर बघूयात. मूल्यमापन ही प्रक्रिया केवळ विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुरती मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा आढावा घेते. म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, उद्दिष्टे आणि शैक्षणिक अनुभव. तर या ठिकाणी जो पर्याय 1 दिलेला आहे, सचिनच्या वर्तनातील बदल, हा विद्यार्थ्याचे मूल्यमापन करतोय. शिक्षकाची अध्यापन पद्धती ह्या अध्यापनाची गुणवत्ता तपासते आणि उद्दिष्टे किती साध्य झाली हे शिक्षणाचे परिणाम दर्शविते. ड शैक्षणिक अनुभवांचे संयोजन हे शिक्षण प्रक्रियेची परिणामकारकता या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, वरील सर्वच घटक हे काय आहेत, मूल्यमापन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ड हे सर्वच पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत मित्रांनो. वरील आपल्याला दिलेला जो पर्याय क्रमांक 2 आहे हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिली आहेत, त्यापैकी योग्य विधान कोणते. तर मित्रांनो, पर्याय दिलेत. पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. 2 नंबरचा पर्याय दिला, निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. 3रा दिलाय, गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. आणि 4था दिलाय, वरील सर्व. तर मित्रांनो, या ठिकाणी पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन हे विधान बरोबर आहे. मूल्यमापनाची हीच संकल्पना आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे मित्रांनो. त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते हेही विधान बरोबर आहे. त्याचबरोबर गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे, हे 3ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत.
म्हणून वरील सर्व विधानं बरोबर आहेत. म्हणून पर्याय नंबर 4 हे उत्तर योग्य होईल मित्रांनो. वरील सर्व बरोबर. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आपला पाठिंबा आणि प्रेम असेच कायम राहू द्या. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.